नमस्कार. 2013 मध्ये अमेरिकेत 12 इयर्स अ स्लेव्ह नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटामधनं वंशवादाचा आणि गुलामगिरीचा शिकार असलेल्या सॉलोमन नॉर्थअपची गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर मांडली. सॉलोमनची गोष्ट ही प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर सुद्धा जाहीर झाला. हा ऑस्कर पुरस्कार स्वीकारत असताना स्टीव्ह मक्वीन त्यांच्या भाषणात असं म्हणाले की हा ऑस्कर फक्त चित्रपटातल्या सॉलोमनसाठी नाहीये, तर बाहेरील जगात स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या, परिस्थितीने हतबल असणाऱ्या आणि मुक्तपणे स्वप्न बघण्याची इच्छा आकांक्षा असणाऱ्या प्रत्येक सॉलोमनसाठीच आहे. मग ते त्यांचं हे भाषण प्रचंड गाजलं आणि अनेकांना आपण सुद्धा सॉलोमन सारखंच एक खडतर आयुष्य जगतोय, सॉलोमनचं आणि आपल्या आयुष्यामध्ये बरंच साम्य याची जाणीव झाली आणि त्यानंतर आय टू सॉलोमन नावाची एक चळवळ उभी राहिली. याच 2013 मध्ये भारतात फॅन्ड्री नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामधनं जब्या नावाच्या एका पात्राची गोष्ट आपल्या समोर मांडली गेली. अत्यंत गरीब कुटुंबातून आणि मागासवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या जब्याची गोष्ट, त्याची प्रेम कहाणी आणि तिला असलेली जात व्यवस्थेची चौकट आपल्या समोर मांडली गेली. आणि तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला तरी बी तू वळून माझ्याकडे पाहिना असं म्हणत बेधुंदपणे नाचणारा जब्या आपल्या सगळ्यांच्याच मनाला भुरळ घालून गेला. आणि म्हणून मला वाटतं सॉलोमन आणि जब्या ही फक्त पात्र नाहीयेत, तर आपण ही पात्र नाहीयेत, तर आपण जगत असलेल्या दैनंदिन आयुष्याची ही प्रतिबिंब आहेत. आपण ती पूर्णपणे जगलोय आणि म्हणून तोच विषय घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. नमस्कार, स्पर्धक उशीर महेश. विषय बोलतोय आम्ही फॅन्ड्रीतल्या जब्या तंतोतंत जगलेली मुलं आहोत. खरं तर आपल्याला फॅन्ड्रीतल्या जब्याची लव्ह स्टोरी सगळ्यांनाच आवडली, पण यापूर्वीच्या चित्रपटामधल्या प्रेम कहाण्या आपण बघितल्या तर चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रेम कहाण्या आजपर्यंत आपल्या समोर मांडल्या गेल्या आहेत, पण त्यामधल्या फार कमी प्रेम कहाण्यांना आपण एक तरुण म्हणून रिलेट करू शकलोय. आणि मला तर ठामपणे वाटतं की प्रेम आणि विरह या संकल्पनांना आपल्या चित्रपटामध्ये फार अतिरंजित करून मांडलंय. म्हणजे चित्रपट निर्माते आपल्या आजच्या लोकांनी प्रेमात पडावं आणि चित्रपटातील नायक आणि नायिकेसोबत स्वतःला जोडावं म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून प्रेम नावाचा प्रोडक्ट विकतात आणि त्यासोबत विरह नावाचा सोबतीला बाय प्रोडक्ट सुद्धा आपल्याला विकला जातो. आणि त्याच माध्यमातून अल्ताफ राजा, अरिजित सिंग यांची गाणी सुद्धा प्रचंड चालतात. पण हे सगळे बॉलिवूड टाईप रोमॅन्स खरंच आपल्याला प्रॅक्टिकल वाटतो का? एक तरुण म्हणून आपण त्याच्याशी कनेक्ट करू शकतो का? ज्यावेळी आपण याच्याकडे बघतो तर मला वाटतं या सगळ्यांपेक्षा जब्याचं शालूवर असलेलं ते निस्वार्थ प्रेम, म्हणजे वर्गात शालूकडे चोरून बघणं असो, तिला बघता यावं म्हणून तिच्या घरासमोरील दुकानात तासन तास बसणं असो, तिला भेटता यावं म्हणून तिच्या घराच्या मागच्या रस्त्याने पळून जाणं असो, किंवा आपल्या मित्राला सतत शालू माझ्याकडे बघतीये का, शालू माझ्याकडे बघतीये असे प्रश्न विचारणं असो, जब्याचं हे छोट्या गोष्टीतलं प्रेम मला वाटतं प्रेमाची खरी परिभाषा स्पष्ट करणार आहे. आणि म्हणून या जब्याचं प्रेम मला करोडोंच्या हाय क्लास प्रेमापेक्षा जब्याचं हे लो बजेट प्रेम आपलंसं वाटतं, कारण आपण सुद्धा आपल्या पौगंड अवस्थेत ते जगलोय, ते प्रेम आपण अनुभवलंय आणि म्हणून हा जब्या आपण तंतोतंत जगलोय असं मला वाटतं. मला वाटतं प्रत्येक मुलामध्ये एक जब्या लपलेला असतो. कधी त्याला आपल्या शालू समोर तो न्यूनगंड वाटत असतो, तर कधी त्याला काळ्या चिमणीची राख हवी असते, कधी तो शालूकडे लपून पाहत असतो, तर कधी तो नवीन कपडे घालून संपूर्ण बाजारात सुटत फिरतो. जब्या, त्याची स्वप्न आणि परिस्थितीने मांडलेले प्रश्न या सगळ्यांचाच एक अनोखा ताळमेळ म्हणजे फॅन्ड्री चित्रपटातून आपल्याला जब्याचं आयुष्य, त्याची असलेली आर्थिक परिस्थिती, त्याची स्वप्न आणि परिस्थितीने मांडलेले सगळे प्रश्न आणि त्यावरती असणारी त्याच्या घरच्यांची टांगती तलवार ही आपल्यासमोर अत्यंत सुरेखपणे मांडली गेली आहे. पण ज्यावेळी आपण जब्या समजून घेत असतो त्यावेळी जब्याच्या पात्राची काही वेगळी वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. म्हणजे जब्याला आपण पूर्ण चित्रपटामध्ये बघितलं तर जब्या आपल्याला नेहमी स्वतःच्या अस्तित्वापासून लांब जाताना दिसतो. म्हणजे त्याला आपण एखाद्या कैगाड्याच्या घरात जन्माला आलोय, आपण समाजानुसार एका छोट्या जातीत जन्माला आलोय आणि आपली शालू ही वरच्या जातीतली आणि म्हणून आपलं प्रेम कधीच यशस्वी होऊ शकत नाही ही जाणीवच त्याला कधी मांडणे नसते आणि सतत जब्या या अस्तित्वापासून लांब जाताना आपल्याला दिसतो. आणि मग जब्याला आपण बघितलं की शेवटच्या सीन मध्ये जेव्हा जब्या डुक्कर पकडण्यासाठी त्याचे वडील त्याला बोलवतात, तो लांब पळताना आपल्याला दिसतो आणि त्यावेळी आपल्याला कळतं की आपण सुद्धा आयुष्यात अनेक अशा परिस्थितीपासून लांब पळत असतो जिथे आपल्याला माहित असतं की आपलं हसू होणार आहे. आणि म्हणून जब्या अशा वेळेस आपण तंतोतंत जगलोय असं मला वाटतं. मग जब्याकडे आपण एका पात्राच्या दृष्टिकोनातून न बघता एक भावना म्हणून बघितलं तर आपल्याला कळेल की जब्याच्या आयुष्यातली बरीचसे वैशिष्ट्य आपण आपल्या आयुष्यात सुद्धा अनुभवली आहेत, ती आपण जगतोय आणि म्हणून मला वाटतं की जब्या आपण तंतोतंत जगलोय. खरं तर जब्या या पात्राला कुठलंच लिंग नाहीये किंवा कुठला असा वर्ग नाहीये, म्हणजे कुठल्याच एका लिंगाच्या किंवा वर्गाच्या चौकटी त्या पात्राला अडकवून ठेवता येणार नाही असं मला वाटतं. ज्यावेळी बँगलोरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये फॅन्ड्री हा चित्रपट सादर केला गेला, ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट सादर केला गेला त्या चित्रपट थिएटरमध्ये एक साफसफाई करणारी नझीरा नावाची मुलगी सुद्धा होती. तिने सुद्धा हा चित्रपट बघितला आणि भाषेचं बंधन असताना सुद्धा तिला हा चित्रपट पूर्णपणे समजला आणि ती चित्रपट बघून इतकी भारावून गेली होती की चित्रपट झाल्यानंतर ती नागराज मंजुळेंना जाऊन भेटली आणि त्यांना ती खूप काही सांगत होती. पण नागराज मंजुळेंना कन्नड भाषा कळत नसल्याने तिच्या मुखातून निघणारे ब्युटिफुल नावाचे उद्गार सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांपेक्षा महत्त्वाचे वाटतात. आणि म्हणून मला वाटतं की जब्या या पात्राला कुठलं लिंग नाहीये, आपण सगळेच त्याला रिलेट करू शकतो, कारण तो आत्ताच्या काळातले खूप सुरेख निरीक्षण त्याच्यामध्ये मांडलं गेलंय. आणि म्हणून या जब्याला कुठल्याच एका चौकटीत आपल्याला अडकवता येणार नाहीये.
हे जब्या आपण तंतोतंत रोज जगतोय आणि जगलोय सुद्धा. आणि म्हणून जब्याची प्रेम कहाणी आपण बघितली, ती शेवटी अधुरी जरी राहिली असली, जब्याचं प्रेमपत्र शालूने वाचलं जरी नसलं तरी आपण ते सगळ्यांनी वाचलंय आणि जब्या आपलासा झालाय, आपला खरा नायक झालाय. आणि म्हणून त्या जब्याला मला जाताना एक छोटंसं पत्र लिहायचंय. प्रिय जब्या, तुझं पत्र शालूने वाचलं की नाही माहित नाही, पण आम्ही सगळ्यांनी ते वाचलंय आणि त्यामधनं आम्हाला तू खूप भावलायस. पण प्रिय जब्या, तू शेवटी जो दगड उचलला तो दादा पाटलासाठी असेल, पण मला वाटतं की या समाज व्यवस्थेवर तू जो उचललेला दगड होता, म्हणजे तुझ्या एका दगडाने ही व्यवस्था तुटणार नाही, कारण इतकी तकलादू ही व्यवस्था नाहीये. तुला अशी अनेक दगडं भिरकावी लागतील, कदाचित तू ही दगडं फेकता फेकता तू रक्तबंबाळही होशील, पण तू लढ, कारण तू आमच्यातल्या प्रत्येक जब्याला जागा केल्यास आणि आता इथला प्रत्येक जब्या लढणार आहे. शेवटी जसं चंक्या म्हणाला, कदाचित हाच काळ्या चिमणीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असावा. तुला लवकरच तुझी काळी चिमणी गवसेल आणि तशी आम्हाला सगळ्यांना ती गवसेल, एवढाच माफक आशावाद आणि तुम्हा सर्वांची रजा. मनपूर्वक धन्यवाद.